नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल. आपण आज बघणार आहोत CTETच्या ॲडबद्दल. CTETची एक्झाम लवकरच होणार आहे. त्याची एक्झाम 8 फेब्रुवारीला होणार आहे. ही 1 महिन्यापूर्वी नोटिफिकेशन आलेलं. ओके, इतके दिवस आपण TETची तयारी करत होतो. आता ज्यांचा TETचा पेपर अवघड आहे गेला आहे त्यांच्यासाठी खरंच गुड न्यूज आहे. CTET आणि TET ही इक्वल आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला अवघड पेपर गेला असेल TETचा त्यांनी आवर्जून CTETचा पेपर भरावा, कारण TETपेक्षा CTET हा पेपर सोपा असतो. बघा, तुम्हाला नोटिफिकेशन आलेलं. बघा मित्रांनो, आपण बघू शकता ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झाले आहे CTETच्या एक्झाम ॲप्लिकेशनसाठी. 27 नोव्हेंबरपासून स्टार्ट झाले आहेत. त्याचे फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे 18 डिसेंबरपर्यंत. या पिरियडमध्ये तुम्ही CTETचा पेपर 1 किंवा पेपर 2 किंवा तुम्हाला जर दोन्ही द्यायची इच्छा असेल तर दोन्ही पेपर देऊ शकता. त्याची फीज डिटेल आणि एक्झाम कोणत्या शिफ्टमध्ये आहे हे सर्व या PDF आहे. तुम्हाला जर PDF डिटेलमध्ये वाचायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये मी ही PDF टाकलेली आहे, तुम्ही ते जॉईन करा. आणि ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी CTET.com वरती जाऊन आपला फॉर्म भरू शकता. ही पूर्ण डिटेल माहिती मी दिलेली आहे आपल्या चॅनलवरती. आणि मित्रांनो, अजून एक आपल्या CTETचं बालमानसशास्त्र हे उपयोजनात्मक असतं. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये असं जास्त अवघड असं विचारलेलं नसतं. हे माझ्या अनुभवावरून मी तुम्हाला सांगते आहे. ओके, तर बघा, पेपर फर्स्टसाठी फीस आहे 1000 रुपये, इथे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. आणि पेपर सेकंडसाठी जी कास्टमध्ये आहेत त्यांना 500 रुपये आहे. आणि जे जनरल OBCमध्ये आहेत त्यांना 1000 रुपये आहे पेपर 1 किंवा पेपर 2 देण्यासाठी. आणि ज्यांना दोन्ही द्यायचे त्यांना 1200 रुपये फीस. आणि जे कास्टमध्ये आहे त्यांना 1 पेपर द्यायचा असेल तर 500, 2 पेपर द्यायचे असेल तर 600 रुपये फीस आहे. आणि ही जी डिटेल माहिती दिलेली आहे, बघा, ज्यांना कुणाला फॉर्म भरायचा आहे त्यांनी 27 नोव्हेंबरपासून ते 18 डिसेंबरपर्यंत लास्ट डेट आहे 18 डिसेंबर, त्याच्या आतमध्ये फॉर्म भरायचा आहे. आणि आपले लागलेले डॉक्युमेंट्स नीट व्यवस्थित चेक करायचे आहेत, काय काय लागणार आहे. आणि मुलींनी आवर्जून जे आधार कार्डवर नाव आहे तेच नाव तुम्ही CTETच्या ॲप्लिकेशनवर टाका, कारण आपल्याला जे याचं सर्टिफिकेट येतं ते डिजिलॉकरमध्ये येतं, तर ते आपल्याला जे आधार कार्डचं नाव आहे का त्याच नावानुसार येतं ते. ओके, तर चला मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि या पूर्ण डिटेलसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला CTET.com वरती जाऊन आपला फॉर्म भरायचा आहे. ओके, आणि ही जी PDFची जी माहिती आहे तुम्हाला जर हवी असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यामध्ये मी सर्व माहिती दिली आहे. अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका, ते सॉल्व करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.